आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे जिल्ह्यात संविधान संरक्षण समितीने भोंदू प्रवचनकारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या निवेदनात काही कथावाचक आणि प्रवचनकारांवर गंभीर आरोप करण्यात आले असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः राजू झा यांनी अमळनेर येथील कार्यक्रमात भारतीय संविधानाबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप समितीने केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करत बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे. तसेच धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवून जनतेची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबांविरोधातही कारवाईची मागणी जोर धरत आहे. समितीने काही प्रसिद्ध प्रवचनकारांची नावे नमूद करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा प्रवचनांमुळे समाजात तणाव निर्माण होत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भोंदूबाबांविरोधात स्वतंत्र आणि कठोर कायदा करण्याची मागणीही यावेळी समितीने केली आहे. सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ नये यासाठी अशा प्रवचनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांवर तात्काळ निर्णय घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. निवेदन देताना समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सरकार पुरस्कृत म्हणायचं का RSS पुरस्कृत म्हणायचं, भोंदू बाबा पाखंडी ढोंगी यांचं फारच पेव फुटलेलं आहे. एक संपत नाही तोपर्यंत दुसरा उदयास येत असतो. अशोक खरात याच्यावर माननीय फडणवीस साहेबांनी जी कारवाई केली त्याचं आम्ही अगोदर अभिनंदन करतो. त्याचबरोबर त्यांना आम्ही असं सुद्धा या माध्यमातून विचारतो की इतर भोंदू बाबा पाखंडीवर आपण कधी कारवाई करणार आहेत. अमळनेरला 25 मार्च रोजी एक कथानकामध्ये राजीव झा नामक एक पाखंडी, त्याने संविधान हे देशाचा एक आत्मा आहे, संविधान नसेल तर तो देशच राहू शकत नाही, संविधानाच्या बाबतीत अवमानकारक बोलला की संविधानाने देशामध्ये जातीवाद वाढवला. आम्ही फक्त चातुर्वर्ण्याचं समर्थन करतो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यामुळे जातीवाद नसतो. संविधानाने 12 पगड जातींना 18 पगड जातींना जातीमध्ये विभागलं गेलेलं आहे. अशा प्रकारे संविधानाच्या बाबतीत अवमानकारक बोलला म्हणजेच देशावरच प्रहार येतो. त्यामुळे या राजीव झा या पाखंडी व्यक्तीला, भोंदू बाबाला, त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब यांनी सुमोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश करावेत.